नवीन वर्षाची सुरुवात मी केली आहे हा डिलिशियस स्वादिष्ट गाजराचा हलवा तयार करून. तुम्ही काय बनवलं होतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा गाजराचा हलवा मी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे, भरपूर वेळ घेऊन. आणि यामध्ये मी फक्त बदाम यूज केलेले आहेत, इतर कोणतेही नट्स, ड्राय फ्रूट्स किंवा खवा मावा याचा वापर मी केलेला नाही आहे. कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतेच आहे. सगळ्यात पहिले जिकिरीचं काम आहे गाजरं क्लीन करणं आणि किसून घेणं. तरी अशा प्रकारची लाल बुंद गाजरं अजूनही मिळत आहेत, खूप छान सीझन आहे. ती मी आणलेली होती, त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. आणि आपल्याला देठं आणि सालं काढून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता साधारणपणे 6 ते 7 गाजरं आहेत आणि त्याच्यामध्ये किती गाजर हलवा बनेल तेही मी तुम्हाला सांगते आहे. चला तर देठं काढून घेतलेली आहेत, आता मी याची सालही काढून घेते आहे. हे पील करणं गरजेचं आहे, कारण गाजरांवर जसे दोऱ्यासारखे स्ट्रक्चर असतात ना, ते नको. अशा पद्धतीने गाजरं पील केल्यानंतर तुम्ही बघू शकता अजून किती ती छान लाल बुंद दिसत आहेत. आता याच्यानंतरचं खरं काम आहे गाजरं किसून घेणं. आय अंडरस्टँड त्याला खूप वेळ लागतो, पण किसून घेतलेल्या गाजरांचा स्वाद जो असतो ना तो खूप छान लागतो. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही शॉर्टकट म्हणजे कुकरमध्ये वगैरे डायरेक्ट गाजरं वाफवून त्याचं मॅश करून मग गाजराचा हलवा बनवू शकता. पण माझ्याकडे वेळ होता भरपूर, त्यामुळे मी खूप आरामात व्यवस्थित ती किसून घेतलेली आहेत. शेवटी मी खाली बसून किसून घेत आहे, कारण माझे पायही दुखायला लागलेले आहेत. वेळ असल्यास अशा पद्धतीने नक्की बनवा, नाहीतर कुकरचा शॉर्टकट आहेच. चला तर मग गाजरं किसून झालेली आहेत, किती छान लाल बुंद दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी परतायला सुरुवात करत आहे गाजराचा हलवा. तर 2 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे. फार तुपाची गरज ह्याच्यामध्ये लागणार नाही आहे. थोडंसं मी पसरवून घेतलेलं आहे पॅनमध्ये. आणि यामध्ये आपल्याला किसलेली गाजरं थोडीशी परतून घ्यायची आहेत. हे बघा, अशा पद्धतीने गाजरांचं मी थोडंसं लेअरिंग करते आहे. आणि व्यवस्थित छान तुपावर पहिले परतून घ्यायचे आहेत. हे करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. मीडियम किंवा हाय फ्लेम ठेवली ना तर हा गाजराचा किस खालून थोडासा लागू शकतो आणि वरतून नीट शिजतही नाही, त्यामुळे कच्चट राहू शकतात. त्यामुळे आपल्याला मंद आचेवर हळूवारपणे व्यवस्थित त्याचं कौतुक करत शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता रंग थोडासा असा नारंगी होत आल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. साधारण 1.5 कप दूध मला लागणार आहे. सगळ्यात आधी मी 1 कप दूध घातलेलं आहे, व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी उरलेलं अर्धा कप दूधही घालणार आहे. हे दूध फुल फॅट मिल्क जे असतं ना ते मी यूज केलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी कोणताही खवा मावा किंवा मलाई वगैरे साईचा उपयोग याच्यामध्ये मी करत नाही आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ह्याला शिजू द्यायचं आहे. साधारणपणे 20-25 मिनटं, अर्धा तास लागू शकतो ही गाजरं व्यवस्थित शिजायला. तर तोपर्यंत आपण काय करायचं, वेलची निवडून घ्यायची आहे आणि वेलचीची पूड करून घ्यायची आहे. तर साधारणपणे 6 ते 7 वेलचीचे दाणे मी घेत आहे आणि त्याची व्यवस्थित पूड करून घेणार आहे. ही सगळी आपण तयारी करतो आहे. मीनवाईल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कसा झाला होता. चला तर मग वेलच्या निवडून झालेल्या आहेत. साधारणपणे 4 ते 5 लागल्या आहेत आणि खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायच्या आहेत. ही वेलचीची सालं मी कधीच टाकून देत नाही, ती मी जपून ठेवते आणि ती चहामध्ये यूज करते. हे बघा, वेलची मी अशा पद्धतीने कुटून घेत आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण मला क्वांटिटी थोडी कमीच हवी होती, त्यामुळे मी कुटून घेतलेली आहे. आणि याचा फ्रेश सुगंध जो असतो तो खूपच अप्रतिम लागतो. त्यानंतर आपल्याला बदामाचे काप करून घ्यायचे आहेत. तर साधारणपणे 8-10 मी असे मीडियम साईजचे बदाम घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्याचे काप की कसे सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात ते मी दाखवते आहे. थोडंसं टोक आपल्याला कापून घ्यायचं आहे बदामाचं. त्यानंतर मधोमध त्याला कट करून त्याचे आपोआप 2 तुकडे होतात आणि त्यानंतर आपण हे आरामात स्लाईस करू शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वरचं टोक काढल्यावर आपसुकच आपल्याला मध्यात कट झालेला बदाम मिळतो. आणि यानंतर तुम्हाला हवे तसे त्याचे स्लाइसेस तुम्ही करू शकता आणि फार बारीक स्लाइसेस होतात छान, जर तुमच्याकडे सुरी व्यवस्थित असेल तर. अशाच पद्धतीने काजू पिस्तेही तुम्ही कट करू शकता. हे बघा, जोपर्यंत गाजराचा हलवा शिजतो आहे तोपर्यंत वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स कट करून तयार आहेत. मी करता करता थोडेसे बदामही खाल्ले होते.
तर चला अशा पद्धतीने गाजराचा हलवा शिजतो आहे. अजून थोडासा ड्राय व्हायला हवा आहे. हे बघा अशा पद्धतीने त्याचं पाणी आळून गेलं पाहिजे, दाटसर झाला पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे साखर. तर साखर मी अर्धा कप वापरत आहे, अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी. जर तुम्हाला फार गोड आवडत असेल, तुम्ही खात असाल तर प्रॉपर अर्धा कप तुम्ही साखर याच्यामध्ये घाला. मला थोडंसं कमी गोड आवडतं, त्यामुळे मी थोडीशी कमी टाकत आहे. हात थोडासा आखडून घेत आहे, पण तुम्ही टाकू शकता. तुम्ही बघू शकता की साखर घातल्यावरही याला पाणी सुटलेलं आहे, साखर वितळायला लागलेली आहे आणि हलवा परत थोडासा लिक्विडी झालेला आहे. पण त्याचा रंग आता लाल बुंद होत चाललेला आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आता साखर थोडीशी सॉलिडिफाय व्हायला लागते. या स्टेजला आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये वेलचीची पूड आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनही थोडंसं मॉइश्चर आहे याच्यामध्ये, तर थोडासा ड्रायअप करून घ्यायचा आहे. आता हा व्यवस्थित ड्रायअप झालेला आहे. आता आपण काय करूया की आपण जे ड्रायफ्रूट्स कट केलेले होते त्याला तुपावर परतून घेऊया. तर साधारणपणे 2 चमचे मी तूप घेतलं आहे. तुम्ही कमी वापरत असाल तर कमी घ्या. त्यामध्ये बारीक काप केलेले बदाम आणि मनुके मी घेतलेले आहेत. फक्त तेवढे मी तुपावर असे सोनेरी रंग येईपर्यंत परतून मी ते हलव्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही जर बाकीचे ड्रायफ्रूट्स यूज करत असाल तर तेही तुम्ही या स्टेजला तुपावर परतून घेऊच शकता. हे बघा अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहेत आणि तडका पॅनमध्ये मी हा हलवा थोडासा ढवळून घेत आहे सो दॅट सगळं तूप मिळून येईल. तुम्ही जर तूप कमी वापरायची इच्छा असेल तर तूप कमीही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग गाजराचा हलवा सर्व करायला रेडी आहे. यावर मी थोडेसे बदामाचे काप ठेवले होते सजावटीसाठी, ते मी घालत आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान डेलिशियस झालेला आहे. लाल बुंद रंग आलेला आहे या गाजराच्या हलव्याचा. असा फ्रेश गाजरांचा हलवा ट्रेडिशनल पद्धतीने केलेला आहे, याची चव खूपच वेगळी लागते, ट्रस्ट मी. बाकी जर तुम्हाला वेळ नसेल तर शॉर्टकट आहेतच. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.